नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण 6वीच्या भूगोलला सुरुवात करत आहे. चला तर मग बघूया आपल्याला या पुस्तकामध्ये कोणत्या पाठाचा अभ्यास करायचा आहे. बघा, आपण कोणते पाठ बघणार आहोत? सूर्यमाला बघणार आहोत, पृथ्वीच्या गती व त्याचे परिणाम बघणार आहोत, ऋतुनिर्मिती बघणार आहोत, स्थानिक वेळ आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा बघणार आहोत. आपल्याला नकाशा, प्रमाण आणि क्षेत्रफळ महत्त्वाचं नाही, हवेचे तापमान बघणार आहोत, वायुदाब बघणार आहोत, वारे बघणार आहोत, पर्जन्य, जीवावरण, नैसर्गिक प्रदेश, जगाची तोंड ओळख, आशिया साधनसंपत्ती बघणार आहोत, इस्रायल बघणार आहोत, सौदी अरेबिया, मलेशिया, जपान आणि श्रीलंका इत्यादी देश सुद्धा बघणार आहोत आपण. चला तर मग आपल्या पहिल्या पाठाकडे वळूया. आपला पहिला पाठ सूर्यमाला बघूया. मुलांना, आपण लहानपणापासून आकाश पाहतो, रात्रीच्या वेळी चंद्र व चांदण्यासुद्धा पाहतो. आकाशाबद्दल आणि त्यातल्या चांदण्यांबद्दल आपल्याला नेहमी कुतूहल वाटते. निरभ्र व काळोख्या रात्री शक्यतो मोकळ्या व उंच जागेतून आकाश निरीक्षण केले तर पुढील गोष्टी आपल्या सहज लक्षात येईल. तारे व ग्रह बघूया. बहुतेक चांदण्या लुकलुकताना दिसतात, म्हणजेच त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो. अशा चांदण्यांना तारे म्हणतात. बघा, तारे म्हणजे काय दिलं आहे, काय होते? बहुतेक चांदण्या लुकलुकताना दिसतात, म्हणजेच त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो. अशा चांदण्यांना तारे म्हणतात. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश व उष्णता असते. सर्व तारे स्वयंप्रकाशित असते. सूर्य हा एक तारा आहे. बघा, सूर्य हा एक तारा आहे आणि हे ताऱ्यांचे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो व उष्णता असतो. सर्व तारे स्वयंप्रकाशित असते, हे लक्षातच राहू द्या. समोर बघूया. काही चांदण्या लुकलुकत नाही, त्यांना स्वतःचा प्रकाश व उष्णता नसते. अशा चांदण्यांना ग्रह म्हणतात. बघा, ग्रह म्हणजे दिलं आहे. काही चांदण्या लुकलुकत नाही, त्यांना स्वतःचा प्रकाश व उष्णता नसते. अशा चांदण्यांना ग्रह असे म्हणतात. ग्रह परप्रकाशित असतात. बघा, ग्रह परप्रकाशित असतात. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. खगोल बघूया. खगोल आकाशात दिसणाऱ्या असंख्य चांदण्या आपल्यापासून खूप दूर अंतरावर आहे. चंद्र, सूर्य हे त्या मानाने पृथ्वीच्या जवळ आहे, म्हणून त्यांचे गोल आकार आपण बघू शकतो. बघा, चंद्र आणि सूर्याचे गोल आकार आपण का बघू शकतो? कारण चंद्र, सूर्य हे त्या मानाने पृथ्वीच्या जवळ आहे, म्हणून त्याचे गोल आकार आपण बघू शकतो. इतर तारे, ग्रह देखील आकाराने सर्वसाधारणतः गोल असतात. ख म्हणजे आकाश, म्हणून आकाशातल्या गोलांना खगोल असे म्हणतात. खगोल म्हणजे दिला आहे बघा आपल्याला. अशा खगोलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास खगोलशास्त्री असे म्हणतात. सूर्यमाला बघूया. सूर्यमाला पृथ्वीसह एकूण 8 ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, उल्का व सूर्य या सर्वांनी मिळून आपली सूर्यमाला तयार झालेली आहे. हे लक्षात राहू द्या. सूर्यमाला कशाने तयार झाली आहे? पृथ्वीसह एकूण 8 ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, उल्का, सूर्य या सर्वांनी मिळून आपली सूर्यमाला तयार झालेली आहे. समोर बघूया. आकृती 1.1 मध्ये दर्शवलेली सूर्यमालेतील घटकांची आपण माहिती घेऊया. बघा, आपल्याला सूर्यमालेची आकृती दिलेली आहे. आपण ग्रह बघूया. बघा, हा सूर्य, यात पहिला ग्रह आहे बुध, आपल्याला दुसरा दिसेल शुक्र, तिसरा पृथ्वी आहे, चौथा मंगळ आहे. बघा, आणि हा ग्रीनमध्ये दिसत आहे, हे काय? लघुग्रहाचा पट्टा आहे. त्यानंतर आपल्याला गुरु दिसत आहे, शनी आहे, युरेनियस आहे, धूमकेतू, नेपच्यून, बटुग्रह. बघा, यामध्ये निरीक्षण केलं तर सर्वात जवळचा कोणता आहे ग्रह? बुध आहे. आणि इथे बटुग्रह, याला ग्रह मान्यता काढून टाकली आहे. बघा, निरीक्षण करा थोडंसं. 3च ग्रहाला कडी आहे. बघा, गुरु, शनी आणि युरेनस. आपण समोर बघूया. बघा, सूर्य बघूया. सूर्य हा सूर्यमालेचा प्रमुख आहे. हा तेजस्वी तारा आहे. सूर्य अतितप्त वायूने बनलेला आहे. सूर्यमालेतील सर्व घटकांना सूर्यापासून उष्णता व प्रकाश मिळतो, हे लक्षात घ्या. सूर्यमालेतील सर्व घटकांना सूर्यापासून उष्णता व प्रकाश मिळतो. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या दृष्टीने सूर्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ग्रह बघूया. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनियस आणि नेपच्यून अशा सूर्यमालेतील ग्रहांची नावे आहे. हे ग्रह साधारणपणे गोलाकार आहे. बघा, साधारणपणे हा शब्द लक्षात ठेवा. साधारणपणे गोलाकार आहे. ते स्वतःच्या विशिष्ट कक्षेतून सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. हे सुद्धा तुम्हाला माहिती हवं. ते स्वतःच्या विशिष्ट कक्षेतून सूर्याभोवती परिभ्रमण करतात.
प्रत्येक ग्रहाचा परिभ्रमणाचा विशिष्ट कालावधी असतो. त्याच्या आकारमानातील फरक पाठाच्या शेवटी दिलेल्या प्रकल्प करून समजून घ्या. आपण उपग्रह बघूया. बघा, उपग्रह काही खगोल सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहाभोवती फिरतात. अशा खगोलांना त्या ग्रहाचे उपग्रह म्हणतात. उपग्रह दिला आहे बघा आपल्याला. काही खगोल सूर्याभोवती स्वतंत्र न फिरता विशिष्ट ग्रहाभोवती फिरतात. अशा खगोलांना त्या ग्रहाचे उपग्रह म्हणतात. सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना उपग्रह आहे. बघा, यामध्ये तुम्हाला हा शब्द महत्त्वाचा आहे. सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना उपग्रह आहे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. उपग्रहासह ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. बघा, उपग्रहासह ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. लघुग्रह बघूया. लघुग्रह सूर्यमालेमध्ये मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झाला आहे. या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह म्हणतात. बघा, लघुग्रह कशाला म्हणतात? तर सूर्यमालेमध्ये मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झाला आहे. या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. हे लक्षात राहू द्या. आपण हे आकृतीमध्ये बघूया. लघुग्रह ही आकृती बघा. या आकृतीमध्ये हा मंगळ आहे आणि हा गुरु. ह्या दोघांच्या मध्यात हा हिरवा कलरचा पट्टा आहे. याला लघुग्रहाचा पट्टा म्हणतात. यामध्ये असंख्य लघुग्रह असतात. लघुग्रह म्हणजे छोटे ग्रह जो ह्या पट्ट्यामध्ये असते. बघा, समोर बघूया. बटुग्रह बघूया आपण. नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे काही लहान आकाराचे खगोल आहे. त्यांना बटुग्रह म्हणतात. बघा, बटुग्रह कशाला म्हणतात? नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे काही लहान आकाराचे खगोल आहेत. त्यांना बटुग्रह म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने प्लुटोसारख्या खगोलाचा समावेश आहे. बघा, प्लुटो हा बटुग्रह आहे. आपण आकृतीमध्ये बघूया. बटुग्रह कशाला म्हणतात? बघा, हा लघुग्रहाचा पट्टा, त्यानंतर गुरु आहे, नंतर शनिग्रह आहे, मग युरेनियस आहे, नेपच्यून आहे आणि या नेपच्यूनच्या पलीकडले जे ग्रह आहेत त्यांना बटुग्रह म्हणतात. बघितलं, बटुग्रह. आपण समोर बघूया. बघा, धूमकेतू बघूया. धूमकेतू गोठलेल्या द्रव्याने व धूलिकणांनी बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे वायूत रूपांतर होते. हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेने फेकले जातात. त्यामुळे काही धूमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात. धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. त्यांच्या दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेमुळे ते क्वचित व बऱ्याच काळानंतर आकाशात दिसतात. बघा, ही माहिती खूप महत्त्वाची आहे. आपण एकदा पुन्हा वाचून घेऊया. धूमकेतू कशाने बनलेले असतात? धूमकेतू गोठलेल्या द्रव्याने व धूलिकणांनी बनलेले असतात. धूमकेतूतील द्रव्याचे रूपांतर वायूत कशामुळे होतात? तर बघा, सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे रूपांतर उष्णतेत होतात. असे तुम्ही पण प्रश्न बनवून बघा. तुम्हाला हे माहिती नेहमी आठवण राहील. बघा, एकदा वाचू. धूमकेतू गोठलेल्या द्रव्याने व धूलिकणांनी बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे रूपांतर वायूत होते. हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेने फेकले जातात. त्यामुळे काही धूमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात. धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. त्यांच्या दीर्घ व लंबवर्तुळाकार कक्षेमुळे ते क्वचित व बऱ्याच काळाने आकाशात दिसतात. उल्का बघूया. आपल्याला कधीकधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो. या घटनेला उल्कापात म्हणतात. बघा, उल्कापात कशाला म्हणतात? आपल्याला कधीकधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो. या घटनेला उल्कापात म्हणतात. अनेक वेळा या उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. ते पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्यांच्याशी होणाऱ्या घर्षणाने जळतात. बघा, ते शिलाखंड कशामुळे जळतात? तर ते पृथ्वीच्या वातावरणात आल्याने त्यांच्याशी होणाऱ्या घर्षणाने जळतात. त्यांना उल्का असे म्हणतात. बघा, उल्का दिलेला आहे. काही वेळेस पूर्ण उल्का न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात. त्यांना अश्नी असे म्हणतात. अश्नी दिला आहे बघा. पूर्ण न जळलेल्या उल्काला अश्नी म्हणतात. महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अश्नी आघाताने तयार झालेले आहे. बघा, आता तुम्हाला कळलं असेल लोणार सरोवर कशामुळे तयार झालेला आहे. पृथ्वीप्रमाणेच इतर खगोलांवर देखील उल्कापात होतात. बघा, हे सुद्धा लक्षात राहू द्या. समोर बघूया. ग्रहांचे वर्गीकरण बघूया आपण. लघुग्रहांच्या पट्ट्याच्या संदर्भात ग्रहांचे पुढील 2 वर्ग केले जातात. अंतर्ग्रह व बहिर्ग्रह. समोर बघूया. अंतर्ग्रह बघूया. सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात. बघा, काय म्हणत आहे? सूर्य आणि लघुग्रहाचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात. बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे अंतर्ग्रह आहे.
अंतर्ग्रह आपण आकृतीमध्ये सुद्धा बघूया. इथे लक्षात घ्या, त्यांचे आकारमान लहान असते, त्यांचे कवच खडकांचे बनलेले असते. हे वैशिष्ट्य लक्षात राहू द्या. बहिर्ग्रह बघूया. लघुग्रहांच्या पट्ट्यापलीकडील ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. बघा, लघुग्रहाच्या पट्ट्यापलीकडील ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. यात गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून यांचा समावेश होतो. या सर्व बहिर्ग्रहांभोवती असंख्य खडक व धूलिकणांची बनलेली कडी आहे. बघा, ती कडी कशाची आहे? खडक आणि धूलिकणांनी बनलेली आहे. या ग्रहांचे आकारमान मोठे आहे. त्यांचे बाह्यवरण वायुरूप आहे. बघा, यात 2 फरक दिलेला आहे. अंतर्ग्रह खडकांनी बनलेले आहे, तर बहिर्ग्रह वायुरूप आहे. आणि अंतर्ग्रह लहान असतात, तर बहिर्ग्रह आकारमानाने मोठे असतात. हे वैशिष्ट्य लक्षात राहू द्या. आपण हे नकाशामध्ये बघूया. बघा, सूर्य आणि लघुग्रहाच्या पट्ट्यादरम्यान कोणते आहे? अंतर्ग्रह. त्यामध्ये बुध येते, शुक्र आहे, पृथ्वी आहे आपली, आणि मंगळ ग्रह येते. आणि लघुग्रहाच्या पट्ट्याच्या समोर काय ते? बहिर्ग्रह. बहिर्ग्रहामध्ये कोणते ग्रह आहे? गुरु आहे, शनी आहे, युरेनियस आहे, नेपच्यून आहे. बघा, इथे धूमकेतूसुद्धा आहे. आणि बहिर्ग्रहाला कडी आहे. बघा, गुरुला कडी आहे, शनीला कडी आहे, आणि युरेनसला सुद्धा कडी आहे. आपण समोरची माहिती बघूया. ग्रहांची वैशिष्ट्ये बघूया आपण. बुध हा सूर्यापासून सर्वात जवळ असलेला ग्रह आहे, हे लक्षात राहू द्या. सर्व ग्रहात बुध हा आकारमानाने लहान आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. शुक्र हा आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह आहे. पृथ्वीप्रमाणे इतर ग्रह स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात, हे महत्त्वाचं आहे. बघा, ही माहिती आपल्याला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये विचारली होती. पृथ्वीप्रमाणे इतर ग्रह स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात, पण शुक्र मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो, हे लक्षात राहू द्या. विरुद्ध दिशेने फिरतो पृथ्वीच्या. त्यामुळे शुक्रावर सूर्य पश्चिमेला उगवून पूर्वेला मावळताना दिसेल. आपण ज्या ग्रहावर राहतो त्याला पृथ्वी असे नाव आहे. बघा, पृथ्वीवर जीवसृष्टीस पोषक वातावरण व जलाचे अस्तित्व आहे. त्यामुळे या ग्रहावर सजीवसृष्टी आहे. बघा, आपल्या पृथ्वीवर सजीवसृष्टी का आहे? कारण पृथ्वीवर जीवसृष्टीस पोषक वातावरण व जलाचे अस्तित्व आहे, त्यामुळे या ग्रहावर सजीवसृष्टी आहे. सूर्यमालेत पृथ्वीनंतर येणारा ग्रह म्हणजे मंगळ. हा ग्रह त्याच्या लालसर रंगामुळे आकाशात सहज ओळखता येतो. बघा, हे रंग आठवण ठेवा. मंगळ हा ग्रह कसा आहे? लालसर आहे. गुरु हा सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे, हे महत्त्वाचं आहे. बघा, गुरु हा सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह आहे. गुरुनंतर आकारमानाने शनी हा 2ऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. या ग्रहाभोवती 3 कडी आहे, हे लक्षात ठेवा. काही महत्त्वाची वेगळी माहिती आहे म्हणून. ही कडी आपल्याला दुर्बिणीतून दिसू शकते. युरेनियस हा सूर्यापासून दूर आहे, त्याचा रंग हिरवट निळा आहे. युरेनियसचा रंग कसा आहे? हिरवट निळा. बघा, नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून सर्वात दूर आहे. हा निळ्या रंगाचा ग्रह आहे. हा रंग आणि सर्वात दूर आहे, हे लक्षात राहू द्या. आकाशगंगा बघूया आपण. आपल्या सूर्यमालेप्रमाणे आकाशातल्या इतर काही ताऱ्याभोवती त्यांच्या ग्रहमालिका आहेत. असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिकांच्या समूहास दीर्घिका असे म्हणतात. बघा, दीर्घिका कशाला म्हणतात? आपल्या सूर्यमालेप्रमाणे आकाशातल्या इतर काही ताऱ्याभोवतीही त्यांच्या ग्रहमालिका आहे. असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिकांच्या समूहास दीर्घिका असे म्हणतात. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात. बघा, आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात. निरभ्र काळोख्या रात्री आकाश निरीक्षण करताना आपल्याला आकाशगंगेचा अंधुक पांढुरका पट्टा दिसतो. कृत्रिम उपग्रह व अवकाशयाने बघूया. बघा, सूर्यमाला, दीर्घिका इत्यादीची माहिती आपणास आकाश निरीक्षण करून मिळवता येते. जास्त खगोल माहिती, जास्त सखोल माहिती हबलसारख्या दुर्बिणी, अवकाशात सोडलेले कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने इत्यादीच्या सहाय्याने आपण मिळवतो. समोरची माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही. आपण समोर बघूया. बघा, या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. सूर्यमालेत हा ग्रह आकारमानाने सर्वात मोठा आहे, तर कोणता ग्रह सर्वात मोठा आहे? गुरु. सूर्यमालेत गुरु हा ग्रह आकारमानाने सर्वात मोठा आहे. दुसरा प्रश्न बघूया. सूर्यापासून हा ग्रह सर्वात जवळ आहे. कोणता ग्रह सर्वात जवळ आहे? बुध. सूर्यापासून बुध हा ग्रह सर्वात जवळ आहे. आकाशात हा सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह आहे. सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता? शुक्र. आपण या ग्रहावर राहतो, पृथ्वी या ग्रहावर राहतो. मंगळ हा ग्रह कोणता ग्रह आहे? उपग्रह.
अंतर्ग्रह, बहिर्ग्रह की लघुग्रह? मंगळ हा अंतर्ग्रह आहे. आपण प्रश्न बघूया. सूर्य, लघुग्रह, धूमकेतू, आकाशगंगा. सूर्यमालेचे घटक कोणते? सूर्यमालेतील बहिर्ग्रह कोणते हे लक्षात राहू द्या. उल्कापात म्हणजे काय हे सुद्धा लक्षात राहू द्या. ग्रहांच्या माहितीबद्दल आपल्याला हा चार्ट दिलेला आहे बघा. काय दिलेला आहे? ग्रहांची संख्या, ओसांचे कलने, परिवलन काल, परिभ्रमण काल. हा आपल्याला कामी पडणार नाही, एवढं राज्यसेवेमध्ये विचारणार नाही. समोर हा पाठ इथेच संपतो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पाठाची माहिती घेऊन भेटूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळत राहील. थँक्यू.